नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या पुणे हायलाइट्समध्ये आपलं स्वागत. पाहूयात पुण्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मोहम्मदवाडी आणि वानवडी या दोन उपनगरांना जोडणाऱ्या कृष्णानगरमधील मुख्य रस्त्याचं अवघ्या 6 ते 8 महिन्यांपूर्वी रुंदीकरण आणि डांबरीकरण करण्यात आलं होतं. मात्र काहीच दिवसांत या रस्त्यावर पुन्हा खड्डे पडल्यानं नागरिकांनी कंत्राटदारांविरोधात नाराजी व्यक्त केली आहे. वारंवार डागडुजी करूनही रस्त्याची अवस्था न सुधारल्यानं शालेय विद्यार्थी आणि कामगार वर्गाला दररोज त्रास सहन करावा लागत असून या ठिकाणी अनेक अपघात झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे. आज आपण मोहम्मदवाडी आणि वानवडी या रोडला जोडणाऱ्या मुख्य रस्त्यावर म्हणजेच कृष्णनगर या रोडवर आहोत. या ठिकाणी पाहायला गेलं तर मागील 6 ते 8 महिन्यापूर्वीच या ठिकाणी नवीन रोडचं रुंदीकरण करून नवीन रोडही तयार करण्यात आला होता आणि यानंतर हा रोड वारंवार दुरुस्त करण्यात आला. नेमकं आता आपण खालील व्हिडिओप्रमाणे पाहत आहात की या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत. तसेच या ठिकाणी रोडवर खडीसुद्धा आली आहे आणि या रोडवर जाताना जे वाहन चालक आहेत यांना कसरत करावी लागते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक चालू असते. शाळकरी विद्यार्थी तसेच कामाला जाणारा वर्गही या भागात मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे हा एक महत्त्वाचा रहदारी रोड मानला जातो. एकंदरीत पाहायला गेलं तर या रोडच्या खडीमुळे आणि या खड्ड्यांमुळे येथे वारंवार ॲक्सिडेंट झालेली ही माहिती येथील नागरिकांनी दिली आहे. नेमकं हा रोड आत्ताच एक 6 ते 8 महिन्यापूर्वी बनवला होता आणि या निकृष्ट कामामुळेच हा रोडवर वारंवार खड्डे पडत आहेत अशी माहिती येथील नागरिकांनी दिली. आणि एकंदरीत हा रोड ज्या कॉन्ट्रॅक्टदारांनी केला आहे यावर पुणे महानगरपालिका कशाप्रमाणे कारवाई करते हा आता आपल्याला पाहावं लागेल. न्यूज अनकटसाठी मी दिनेश वडणे. धन्यवाद. पुणे स्टेशन पार्सल गेट परिसरातील अतिक्रमण हटवण्यासाठी आज मनपानं मोठी कारवाई केली आहे. सहाय्यक आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली ढोले पाटील क्षेत्रीय कार्यालय, वाहतूक विभाग, बंड गार्डन पोलीस आणि अतिक्रमण विभागाच्या उपस्थितीत ही मोहीम पार पडली आहे. अटींचा भंग करणारे तसेच अनधिकृत व्यवसाय करणाऱ्यांवर कारवाई करून एकूण 29 टपऱ्या आणि इतर वस्तू जप्त करण्यात आल्यात. अशा प्रकारच्या कारवाया पुढेही नियमित सुरू राहतील अशी माहिती मनपा उपायुक्तांनी दिली आहे. पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषदा आणि 3 नगरपंचायतींसाठी निवडणुका जाहीर झाल्या. राज्य निवडणूक आयोगानं दिलेल्या सूचनेनुसार या निवडणुका 2 आणि 3 सदस्यांच्या प्रभाग पद्धतीनं होणार आहेत. फुरसुंगी उसळी देवीची नगर परिषद आणि मंचर माळेगाव या नगरपंचायतींची ही पहिलीच निवडणूक असेल. या निवडणुकीतून थेट नगराध्यक्ष निवडले जातील. गेल्या काही दिवसात पुण्याच्या पिंपरखेड परिसरात बिबट्याच्या हल्ल्यात 3घांचा मृत्यू झाल्यानं संतप्त ग्रामस्थांनी आंदोलन छेडलं होतं. अखेर वनसंरक्षक आशिष ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कारवाईत नरभक्षक बिबट्याला रात्री ठार करण्यात आलं. या मोहिमेत थर्मल ड्रोन कॅमेरा तसेच विविध ठिकाणी लावलेल्या कॅमेरा ट्रॅपच्या सहाय्यानं शोध घेण्यात आला. बिबट्याचे शव पोस्टमॉर्टमसाठी माणिकडोह केंद्रात हलवण्यात आलंय. वानवडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रामटेकडी पोलीस चौकीचं उद्घाटन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झालं. उद्घाटनाच्या वेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत परिसरातील अवैध धंद्यांविरोधात कडक भूमिकेचं आश्वासन दिले. परिसरातील अवैध करणाऱ्यांनी तात्काळ आपले धंदे पूर्णपणे थांबवले नाही तर खाकी भाषेत मनपरिवर्तन केले जाईल असा स्पष्ट इशारा आयुक्तांनी यावेळी दिलाय. याबाबतची माहिती नागरिकांनी पोलीस चौकीला कळवण्याचं आवाहनही त्यांनी केलंय. त्याचे विनंतीला मान देऊन आम्ही चौकी सुरू करत आहे. आपल्याला परिणामकारक आम्हाला आणि आपल्याला मिळून परिणामकारक इथे सुधार घडून आणावा लागेल. सर्वप्रथम जे काही अवैध धंदे या परिसरात आहे ते पोलीस अधिकाऱ्यांना सूचना आहे, कृपया करून 6 तासाच्या आत उद्या सूर्योदयाचे पूर्वी अशा प्रकारचे अवैध धंदे तोडून टाका. आणि जे काही रेकॉर्डवरचे अवैध धंदेवाले आहे, अवैध दारू विकणारे असतील, अवैध गांजा विकणारे असतील, ड्रग्ज विकणारे असतील, जे काही अवैध कृत्य करणारे असतील यांना उद्या सूर्योदयाचे पूर्वी याच भागात परेड करा आणि त्यांना योग्य प्रमाणे मन परिवर्तन करा. मन परिवर्तन होत असतील तर योग्य, होत नसतील तर काल खाक्या भाषेने त्यांचे मन परिवर्तन करा. आणि ते सुरुवाती स्टेप आता इमिजिएटली या परिसरात घ्यावा लागेल, जेणेकरून जे जुवेनाईल, जे मुलं, विधी संघर्ष बालक, जे लहान मुले हे जे गुन्हेगारी कृत्याकडे जात आहे ते दारू, गांजा आणि इतर वेगवेगळे प्रकारचे असे चुकीचे व्यसनमुळे जात असतील अशी आमची धारणा आहे. या परिसरात एक थेंब अवैध दारू पण विकू देणार नाही आणि जे अधिकृत दारूवाले आहे त्यांना सूचना राहील वेळेचे बंधन. या बातमीसह वेळ झाली एका छोट्या विश्रांतीची. लगेचच परत येऊ. पाहत राहा न्यूज अनकट.
ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जीवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. पाहूयात उर्वरित घडामोडी. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी पत्रकार परिषद घेत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुणे जिल्ह्यात 14 नगर परिषद आणि 3 नगरपंचायत अशा एकूण 17 ठिकाणी निवडणुका होणार असून यामध्ये 1 नगर परिषद अ वर्ग, 5 नगर परिषद ब वर्ग आणि 8 नगर परिषद क वर्गातील आहेत. मतदार यादी प्रसिद्धीची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून 7 नोव्हेंबरला नगर परिषद आणि नगरपंचायत निहाय मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. हा इलेक्शन करताना आवश्यक पोलिंग स्टेशन्स, मनुष्यबळ, EVMची आवश्यकता आमच्याकडे अवेलेबल आहे. सर्व जे मनुष्यबळ आहे त्याची एक ट्रेनिंग आम्ही ऑलरेडी केलेली आहे. सर्व जे नोडल ऑफिसर्स आहेत त्याची पण अपॉइंटमेंट केलेली आहे. प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन जे घेण्याची आवश्यकता आहे जेणेकरून कुठल्याही प्रकारच्या लॉ ऑर्डर निर्माण होऊ नये ते प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन तातडीने घेण्यासाठी SDOs आणि SDPOsला डायरेक्शन दिलेले आहे. आणि 6 तारीखला नोटिफिकेशन इलेक्शनबद्दलच्या निघतील आणि त्याच्यानंतर वेळापत्रकाप्रमाणे पुढची जी नॉमिनेशन आणि बाकी जी प्रक्रिया आहे ते पूर्ण केली जातील. आणि इलेक्शन करण्यासाठी जे काही आवश्यकता आहे ते सर्व या ठिकाणी आम्ही व्यवस्थित पद्धतीने केलेली आहे आणि हा चांगल्या पद्धतीने इलेक्शन जे आहे ते पार पाडलं जातील त्याची आम्हाला संपूर्ण खात्री आहे. आणि मॉडेल कोड ऑफ कंडक्टबद्दल आम्ही क्लिअर करतो की सध्या जे मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे ते म्युनिसिपल काउन्सिल एरियामध्येच लागू आहे, संपूर्ण पुण्यामध्ये लागू नाही आहे. मात्र कुठलाही डिसिजन घेताना त्याचा परिणाम डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली म्युनिसिपल काउन्सिल म्हणजे नगर परिषद किंवा नगरपंचायतवर नाही झाली पाहिजे अशा पद्धतीने हा मॉडेल कोड ऑफ कंडक्ट. पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील वाहतूक व्यवस्थापन आणि विविध समस्यांबाबत वाहतुकीचे पोलीस उपायुक्त श्री हिम्मत जाधव यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. बैठकीस रिक्षा चालक प्रतिनिधी, लोकप्रतिनिधी तसेच रेल्वे पोलीस, RPF अतिक्रमण विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत स्टेशन परिसरातील रिक्षा स्टँडवरील अडचणी, प्रीपेड रिक्षा व्यवस्थापनातील तांत्रिक अडथळे, वाहतूक कोंडी, अनधिकृत हातगाड्यांवरील कारवाई, रिक्षा चालकांच्या शिस्तीबाबत सविस्तर चर्चा झाली. नमस्कार, मी पोलीस उपायुक्त वाहतूक हिम्मत जाधव, पुणे शहर. सर्व रिक्षा चालक, मालक, सर्व संघटना यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करतो की आपण मोटर वाहन अधिनियम व मोटर वाहन नियमाचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करावे. विशेष करून ज्यामध्ये युनिफॉर्म घालणे, जास्त मीटरपेक्षा जास्त भाडे न आकारणे या तरतुदींचे पालन सर्वांनी करणे अपेक्षित आहे. त्याचप्रमाणे अनधिकृत पार्किंग, रस्त्यावर पार्किंग करणे या बाबी शक्यतोवर टाळाव्या. जोपर्यंत पोलीस प्रशासनास वाहतूक पोलिसांना रिक्षा चालक सहकार्य करणार नाहीत तोपर्यंत रहदारी सुरळीत करण्याकरिता वाहतूक पोलिसांना मोठी कसरत करावी लागते. तरी मी पुन्हा एकदा आपणा सर्वांना आवाहन करतो, सर्व रिक्षा चालक, मालक, सर्व रिक्षा ऑटो स्टँड संघटना यांनी वाहतूक पोलिसांना सहकार्य करून रहदारी
सुरक्षित आणि सुरळीत ठेवण्याकरता मदत करावी। धन्यवाद। पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी राज्य सरकारवर तीव्र निशाणा साधलाय। डॉक्टर तरुणी आत्महत्या प्रकरणी राज्य सरकारने SIT नेमल्याच्या बातम्या पूर्णतः खोट्या आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला। अंधारे म्हणाल्यात की केवळ दिखावा करण्यासाठी IPS अधिकारी तेजस्वी सातपुते यांची नेमणूक करण्यात आली आहे। तसेच रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी सभा घेण्याऐवजी माझ्यासोबत पोलीस ठाण्यात येऊन आरोपपत्र दाखल करण्यास मदत करावी असं आव्हान त्यांनी केलंय। देवेंद्र फडणवीसांना तुम्ही प्रश्न विचारताय तर देवेंद्र फडणवीसांच्या आपल्याकडे आयोग जे असतात ना, या आयोगांना फार अधिकारच नसतात मुळात। काल माझ्याकडे एक माणूस आला होता ज्याच्या भावाचा खून झाला आणि आधी ऍक्सिडेंटल दाखवलं, मग त्याने RTI मधनं पोस्टमार्टम रिपोर्ट मागवला आणि त्याच्यानंतर तरीही त्याचा खुनाचा गुन्हा दाखल होत नव्हता म्हणून तो ह्युमन कमिशनकडे गेला। ह्युमन कमिशनने ऑर्डर केली पण पोलिसांनी ऐकली नाही। त्यामुळे ह्युमन कमिशन, वुमन कमिशन काय। गेल्या काही दिवसांपासून पुण्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचं चित्र दिसतंय। काल भर दिवसात 3 जणांनी मिळून बाजीराव रोडवर एका तरुणाचा खून केल्याची घटना घडली आहे। मयंक खराडे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव असून पूर्व वैमनस्यातून झालेल्या खुनातील आरोपींना पोलिसांनी काही वेळातच अटक केली आहे। अटक करण्यात आलेले 3ही आरोपी हे विधी संघर्षग्रस्त बालक असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। कोरेगाव भीमा विजयस्तंभ राष्ट्रीय स्मारकाच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून आंबेडकरी चळवळीची फसवणूक होत असल्याचा आरोप राहुल दंबाळे यांनी केलाय। 2018 पासून आजपर्यंत स्मारकासाठी 1 रुपयाही खर्च झालेला नाहीये, तसेच कोणताही कृती आराखडा तयार करण्यात आलेला नाहीये। यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचं निवेदन दंबाळे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलंय। या बातमीसह वेळ झाली आहे पुणे हायलाइटमध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट।